आज आम्ही संस्थात्मक हत्या अनुष्का पाटोळे आणि आकांक्षा गायकवाडीची झालेली आहे त्या हत्येचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी आयुक्तालयासमोर निदर्शने करतोय। आमच्या मागण्या आहेत की अनुष्का पाटोळे ज्या मध्ये शिकत होती तिचे अध्यक्ष कलेक्टर आहेत आणि त्या कलेक्टर आणि त्या ठिकाणच्या प्राचार्य यांना पार्टी आरोपी न करता त्या ठिकाणी वॉर्डनवर गुन्हा दाखल केलेला आहे, मदतनीसवर गुन्हा दाखल केलेला आहे, तिथल्या शिक्षकावर पण गुन्हा दाखल नाही केलेला आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की त्या घुगे मॅडम जाणून बुजून ते प्रकरण डायव्हर्ट करत आहेत, आत्महत्या दाखवली म्हणजे फिर्याद पण बरोबर घेतली नाही फिर्यादीची आणि त्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, ज्युडिशरी कमिशनच बसलं पाहिजे त्या घटनेमध्ये, अशी आम्ही सीबीआयची मागणी केलेली आहे। आता सीबीआयची मागणी आम्ही करतोय। एसआयटी जी स्थापन केली सरकारनं, अगोदर आम्ही एसआयटीची मागणी केली होती, एसआयटी स्थापन केली, ती एसआयटी डीवायएसपी रँकचा ऑफिसर दिला कारण तो आयएसचा अधिकाऱ्याची चौकशीच करू शकत नाही आणि मग त्या प्रकरणामध्ये सत्यच बाहेर येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही सीबीआयची मागणी करतोय आणि त्या ठिकाणचे जे प्राचार्य आहेत त्या प्राचार्य आणि कलेक्टर मॅडम यांना सहआरोपी करून त्यांची चौकशी झाली पाहिजे, ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करतोय। काय सांगाल मॅडम? आम्ही या ठिकाणी अनुष्का पाटोळे जी विद्यार्थिनी आहे, ज्या प्रकारे ह्या विद्यार्थिनीची संशयास्पद हत्या करण्यात आलेली आहे आणि ह्या नेमकी ही हत्या केली गेलेली आहे तर ह्या जिल्हाधिकारी जी आहेत वर्षा घुगे मॅडम, ह्या कशासाठी म्हणजे नेमका याच्या मागचा काय यांचा उद्देश आहे, जे ज्या पद्धतीने ह्या प्रकरणाचा तपास पूर्णपणे त्यांनी लपवालपी चालू आहे, जो काही तपास आहे या केसला दाबण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। ज्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये ते खुलेआम जाहीरपणे खोटं बोलतात की आम्ही म्हणजे मातंग समाजाला तुम्ही त्या अनुष्काच्या आई वडिलांना पैशामध्ये तोलताय, तुम्ही एक विद्यार्थिनीला तुम्ही पैशामध्ये तोलताय, आम्ही त्यांना रक्कम जमा केली। अहो खोटं अनुष्काची आई म्हटल्या की ह्या बाईला कधी बघितलंच नाही आम्ही, व्हिडिओ मध्ये पाहिलं म्हटल्या आणि त्या काय म्हणतात वर्षा घुगे आम्ही स्वतः त्यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही जे काही रक्कम आहे शासकीय ती त्यांना दिली। मग तुम्ही एक अनुसूचित वर्गातली मुलगी आहे म्हणून हा अत्याचार करतो, आज आमचं दलित समाजाचं लेकरू आहे म्हणून तुम्ही हा अन्याय करताय का, केस दाबण्याचं हे काम करताय का? मी पत्रकारांमार्फत एकच सांगू इच्छिते, या वर्षा घुगे मॅडमला तुरंत निलंबित करण्यात यावं व अटक करण्यात यावी व यांना तुरंत चौकशीमध्ये घेण्यात यावं आणि जर का शासनाने दखल नाही घेतली तर कायद्याच्या सुरक्षतेसाठीच कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल, एवढंच मी बोलू इच्छिते। अनुष्का पाटोळे व आकांक्षा गायकवाड या विद्यार्थ्यांची जी काय हत्या झालेली आहे आणि या हत्येमध्ये जे कोणी आरोपी असतील ते आरोपींना अटक झाली पाहिजे, कारण की गुन्हेगाराची कुठली जात धर्म पण काय नसतो, गुन्हेगाराचा एकच धर्म असतो, तो गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला इथल्या शासनानं कडक शासन झाली पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। कारण की महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा एवढी सज्ज आहे की गुन्हेगाराला काही तासामध्ये पकडू शकतात, पण इथले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री या विषयावर शांत का आहे हे समजत नाही। मी आपल्या विभागीय आयुक्त समोर जे धरणे आंदोलन आहेत यातून त्याला सांगायचं आहे की मला की आपण याला न्याय देऊ शकला नाही तर आपल्या गृहमंत्री पदाचा तुम्ही राजीनामा द्यावा। लातूर जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिची अमानवी पद्धतीने मारहाण करून हत्या करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थिनी आकांक्षा गायकवाड हिचा देखील खून करण्यात आला। या घटना अतिशय गंभीर आणि निंदनीय अशा घटना आहेत। अशा घटना घडत असताना महाराष्ट्र राज्याचं जे गृह खातं आहे हे गृह खातं आरोपींना पाठीशी घालतंय हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे। अनुष्का पाटोळेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन करून जी एसआयटीची मागणी केली, ती एसआयटीची मागणी पूर्णपणे समाजाची दिशाभूल करण्याकरताच निर्माण केलेली आहे। जिल्हास्तरीय एसआयटी स्थापन करून त्या एसआयटीचा अहवाल आज देखील जाहीरपणे प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये। शिवाय आज विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे जी निदर्शनं होती या निदर्शनामध्ये अनुष्का पाटोळेचे माता पिता सहभागी होणार होते, तत्पूर्वी इथल्या डीवायएसपी त्यांना रस्त्यामध्ये अडवलं, हे देखील अतिशय गंभीर आहे। खरं तर सरकार किती निर्दयपणे आणि
अतिशय कर्तव्यदक्षपणे आरोपींना पाठीशी घालून अन्यायकर्त्यांच्या विरुद्ध न्याय करण्याऐवजी त्यांचा न्यायनिष्ठुरपणे न्याय कसा मिळणार नाही हे पाहत आहे.